हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्लॉग. बिंग अ मॉम इज नॉट इझी गाईज. तर माझं हे संध्याकाळचं रुटीन आहे जे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लिटरली थकून जाते मी, पण मधामधात मेहकाच्या एका स्माईलमुळे ना चार्ज पण होऊन जाते. सकाळी उठून छोटे मोठे कामं करून स्वयंपाक, भांडी, कपडे आणि क्लासेस या सगळ्यातून नंतर टाईम भेटल्यावर होते संध्याकाळ. आणि या संध्याकाळची जे रुटीन असते माझं ते असते आवरण्याचं, पसारा आवरण्याचं. दिवसभराचा जो पसारा असतो केलेला मिहिकाने तो आवरायचा असतो संध्याकाळी. म्हणून आधी बेडशीट चेंज करून घेतली आणि जे छोटे मोठे कपडे असतील ते सगळे व्यवस्थित घडी करून ठेवलेले होते. मिहिकाचे काही कपडे अस्ताव्यस्त झालेले होते, त्यांना पण मी व्यवस्थित लावून घेतलं. माझं ठरलेलं असतं की मला सायंकाळी कुठले कामं करायचे आहेत. सो मी आज ठरवून ठेवलेलं होतं की आज ट्रायपॉड निघालंच पाहिजे, जे खूप दिवसांपासून एका जागी ठेवलेलं होतं. आणि ते क्लीन करायचं, त्यानंतर चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही. माईकसुद्धा तसाच होता ठेवलेला, एकदा तो पण चेक करून घेतला. सगळ्या कपड्याची व्यवस्थित घडी घालून घेतली, बेडशीटची घडी घालून घेतली. जेवढेही कपडे पडलेले असतील त्यांची सगळ्यांची घडी घालून मिहिकाला पॅम्पर करून देण्यापासून नंतर ती रडत होती थोडीफार, तिला डान्स वगैरे करायचा होता. आय थिंक मग मी तिला लावून दिले सॉंग्स एका बारवर, साऊंड बार आहे त्यावर. मिहिका 2च वर्षाची आणि तिला लवकर काही काही गोष्टी समजत नाही, तर मला तिला खूप प्रेमाने गोष्टी समजून सांगाव्या लागतात की बेटा तू असं करू नको, मी तुला देते सगळं करून. मग ती जसं म्हणते तसं एखाद्या वेळेस तिच्या मनाने मला ऐकूनही घ्यावं लागतं कधी कधी, छोट्या बाळासारखं, की हो ठीक आहे तू जसं म्हणशील तसं, ओके ओके वगैरे करून. त्यांना तिला साऊंड बारवर मी लावून तर दिले होते सॉन्ग, पण तिचं आता वेगळंच काहीतरी चालू होतं की मला हे नाही पाहिजे, ते सॉन्ग पाहिजे. आणि तिची तुम्ही मस्ती बघू शकता, मी जेव्हा कामं करते ना तिची मस्ती, ती ना एका जागेवर अजिबात बसत नाही. ती लोडच घेईल किंवा आता मी जे नीट केलेलं ना ते बिघडवेल, तिचं असं काहीतरी काम चालू असतं नेहमी. आधी ते खूप छोटीशी होती तेव्हा ती राहायची एका जागेवर, पण आता अजिबात राहत नाही एका जागेवर, खूप मस्त करते. पण तिच्या एजनुसार ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. तिला स्कूल, खाणे किंवा मग अभ्यास करणे, डान्स करणे याचा एक व्यवस्थित टायमिंग आहे तिचा. तिच्याच यांनी सेट केला आहे तिने, माइंडसेटनी. ती बरोबर अभ्यास जेव्हा करायचा तेव्हा अभ्यास करते, मस्त्यासुद्धा करते ती. ऑब्व्हियसली लहान लेकरं अभ्यास मस्त्या ह्या सगळ्या करायलाच पाहिजे, पण तिच्या वयाच्या मनाने तिला अभ्यासाची सध्या तरी रुची खूप आहे. माझा ट्रायपॉडचा जरा एक जो नट होता, आता तर नटच म्हणणार आहे मी, तो ढिल्ला झाला होता की कुठं पडला होता नाही माहिती. असं एक कुठून तरी एक स्क्रू दिसतच नव्हता, कुठं पडला आहे ते पण मला काही वेळाने नंतर, आता तुम्ही बघू शकता मला कुठं सापडला आहे ते तुम्हाला कळेलच. तर ती अशी अशी मस्त्या करते बघा, व्यवस्थित बसत नाही एका जागेवर कधीच. तिला स्कूलमध्ये टाकायचा आम्ही विचारही केला होता. एक दिल्लीची ब्रांच होती DPS म्हणून, तर माझं खूप जास्त तळमळ चालू होती तिला स्कूलमध्ये टाकायची. तिची पण खूप इच्छा आहे सध्या स्कूल वगैरेमध्ये जायची. प्ले ग्रुपला टाकायचा विचार चालू होता आमचा, पण मला अंकुश म्हणजे तिचे पप्पा, त्यांनी मला असं म्हटलं की तू एकदा विचार कर 2 दिवस, तुला 2 दिवस देतो मी विचार करायला की तिला स्कूलमध्ये टाकायला पाहिजे की नाही ते. मी केला विचार, पण माझ्या डोक्यात असा काही प्रश्न आलेला नाही जसा एका वडिलांच्या डोक्यात येते. त्यांनी मला 2 दिवसांनी एक गोष्ट म्हटली की तुला माहिती आहे ती 2 वर्षाची आहे आणि ती 2 वर्षाची असताना फक्त साधारण गोष्टी आपल्याला सांगू शकते. तिच्यासोबत काही घडलं, तिला कोणं काही म्हटलं किंवा काही बोललं, ती लवकरच विसरते. तिला नाही कळते ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ती कॅपेबल नाही आहे सध्या. तिचं वय सध्या खेळायचं आहे, तर तिला तू खेळू दे प्लीज, एवढं बर्डन टाकू नकोस. म्हणून ठीक आहे म्हटलं, तिला नाही टाकू आपण स्कूलमध्ये, म्हणून मी तिला घरीच शिकवत असते. आता सध्या आम्ही कलर्स आणि शॉर्ट टॉलपर्यंत आलेला आहे. सो जो माझा स्क्रू दिसत नव्हता ना, तो या मॅडमकडे कुठून तरी आलेला होता, माहीत नाही कुठून आला, तिनेच मला दिला तो. नंतर जेवणाची तयारी वगैरे करून आम्ही जेवण करायला बसलो. जेवण केलं. माझी मिहू कार्टून बघितल्याशिवाय जेवत नाही, तिला थोडी थोडी कार्टून पाहिजे, म्हणून थोडंसं कार्टून वगैरे. आणि मलाही करमत नाही हे घरी लवकर येत नसल्यामुळे, तर म्हणून आम्ही दोघीजणी थोडंसं म्हटलं चल बघू आपण TV वगैरे, थोडंसं बरं वाटतंय. तर जेवण केलं. आपल्या घरी जर एखादं लहान बाळ किंवा लेकरू असेल ना, तर त्या लेकरांसोबत राहून राहून आपल्यालाही आपले लहानपणीचे कार्टून्स वगैरे आठवायला लागतात. मी तिला खूप फोर्स करत होती की ये पटकन जेवण वगैरे करून घे आणि मग खेळून घे, तुला किती खेळायचं आहे ते. पण तिचं सगळं लक्ष खेळण्यामध्येच होतं. तर मग मी तोपर्यंत म्हटलं आपण थोडंसं जेवण करून घ्यावं, कारण तिने थोडं काहीतरी खाल्लं होतं त्या आधी, म्हणून तिला जास्त काही भूक नव्हती. तर मग ती कार्टून बघता बघता कसं तरी गोडी मोडी लावून बसवलं तिला जवळ जेवण करायला. जेव्हा आपल्याकडे मुलं असतात ना लहान, तेव्हा दिवस आणि रात्र कशी होते ना ते अजिबातच कळत नाही. कामं असू द्या, कामं काय करणंच आहे आयुष्यभर, त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. पण लहान मुलांसोबत जे आपण जगतो ना एक आई म्हणून, ते म्हणजे अविभाज्य घटक आहे तो या जीवनाचा. म्हणजे सांगूच शकत नाही. मला खूप छान वाटतं तिच्यासोबत राहून.
मी तिला छोट्यापासून मोठं कसं होती ती तिला म्हणजे असं बघत राहते की माझी मुलगी किती मोठी झाली यार लवकरच. कसं आहे ना, एकदा लहान मुलं मोठी झाली की त्यांचं बालपण परत येत नाही आणि आपली कामं काय रोजचीच आहेत, परत परत येतच राहतात. मला या गोष्टींना मेमोरेबल बनवायचं आहे. माझ्या मिहिकाचं मला बालपण पुन्हा परत बघायचं आहे. त्यासाठी हा यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे. एकदा नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि रोजचे डेली व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.